वळूया पुढील बातमीकडे। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी भेट झाली। या भेटीमागे काही राजकीय खेळी दडली आहे का, त्यावरून मात्र राजकारण सुरू झालेले आहे, पाहूयात। राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट सहज घडत नसते आणि जी गोष्ट घडते ती तेवढ्यापुरतीच मर्यादित नसते, कारण त्यातून अप्रत्यक्षरित्या संकेत दिले जात असतात। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी झालेली भेट ही याच श्रेणीमध्ये मोडते। म्हणायला दोघं केवळ भेटले, एकानं दुसऱ्याचा सत्कार केला आणि विषय संपला, पण ते तसं नाहीये। अलीकडे उद्धव ठाकरेंचा गट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करताना दिसतोय। ठाकरे गटाचे 6 खासदार जेव्हा शिवसेनेमध्ये गेले तेव्हा ठाकरे गटानं फडणवीसांना सावध राहण्याचा इशारा दिला। मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आमचा पाठिंबा असेल असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे योगायोगानं एकाच विमानातून प्रवास करत होते। या सगळ्याला शह देण्यासाठीच जणू काल शिंदे आणि पवारांची विधान भवनात भेट झाली। ठाकरे गटाला मात्र ही भेट पचनी पडलेली नाही। आमच्याशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना शरद पवार प्रतिष्ठा देतायत, आमच्या मनाला ही गोष्ट लागलेली आहे, इतक्या स्पष्ट शब्दामध्ये संजय राऊत यांनी भूमिका मांडली। सरतेशेवटी राजकारणात प्रत्येक जण आपला स्वार्थ पाहत असतो। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी आपला स्वार्थ बघितला आणि सत्ता स्थापन केली। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बघितला, त्यांनीही शिवसेनेतून बाहेर पडून सत्तेमध्ये गेले। 2023 मध्ये अजित पवारांनी ते सुद्धा सत्तेत गेले आणि 2026 मध्ये ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी। या घडीला महाराष्ट्राचं राजकारण केवळ देवेंद्र फडणवीसांभोवती फिरतंय यात वाद नाही, पण त्यांच्यानंतर क्रमांक 2चे सर्वात ताकदवान नेते म्हणजे एकनाथ शिंदे। त्यांची पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। भविष्यात जर भाजपला सोडून सत्ता स्थापनेची संधी मिळाली तर मित्रपक्ष लागतील आणि तसं झालं तर शरद पवारांचा पक्ष त्या मित्रपक्षांच्या यादीमध्ये असला तर नवल वाटायला नको। दरम्यान या सर्व भेटीनंतर संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते ते ऐकूयात। या गोष्टीची गरज नव्हती। तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय। गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही। आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना, आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग कोण आहेत ते? काय यशवंतराव चव्हाण आहेत का? आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे। मी जरी त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत स्नेहाचे आणि प्रेमाचे असले तरी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम आहे। गद्दारी ही गद्दारी आहे। तर शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्याही पाहूयात। जमेल का हे सगळा विचार करून संजय राऊतांनी बोलायला नको। अर्थात ते बोलले त्याच्यावरती मला काही टीका टिप्पणी करायची नाही, पण साधं गणित होतं। जिना जवळ होता, केबिन जवळ होती आणि साहेबांना ते सोयीचं होतं। जे सोयीचं आहे ते साहेबांसाठी आम्ही केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, कोणी एकाने केलं नव्हतं। मला वाटतं की राजकारणात असं इतकं वैर म्हणजे आपल्याच प्रकृतीला त्रास होईल इतकं वैर काही कामाचं नाही ना। शरद पवार आणि एकनाथ शिंदे साहेब अगर भेटले असतील आणि त्यांच्या काही, कारण की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे काही काम असेल, भेटणं म्हणजे चुकीचं होतं असं मला वाटत नाही। म्हणून त्याच्यामध्ये कोणी काय बोलावं हा विषय नाही, पण महाराष्ट्राचं जे काही राजकारणाचे जे काही व्यवस्था राहिलेली आहे त्याला कोणी कोणाचा विरोध असेल तर मला माहिती नाही। तर शरद पवारांशी संभाव्य जवळीक शिंदेंच्या दृष्टीतून कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात। शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ नेते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा म्हणावा तेवढा प्रभाव नाही आणि याच भागामध्ये शरद पवार यांचा प्रभाव आहे। ठाकरेंसोबत जाऊ शकत नाहीत, काँग्रेसशी आघाडी शक्य नाहीये, शिंदेंच्या दृष्टीने या दोन गोष्टी शक्य नाहीयेत। भविष्यात भाजपाशी युती तुटली तर युतीसाठी संभाव्य भागीदार म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गट हा एकनाथ शिंदेंना जवळचा वाटतोय। शरद पवारांच्या पक्षाचे सध्या केवळ 10 आमदार आहेत।
तरी 2029मध्ये स्थिती ही बदलू शकते. मुख्यमंत्री पदावर दावा करायचा झाल्यास सर्वात ज्येष्ठ मराठा नेत्याचा पाठिंबा कामी येईल. शरद पवार हे सध्या राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. फडणवीसांचे क्रमांक 1चे राजकीय प्रतिस्पर्धी शरद पवार आहेत. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर एकनाथ शिंदेंशी चांगले संबंध ठेवणं हे शरद पवारांच्या दृष्टीने का महत्त्वाचं आहे ते सुद्धा पाहूयात. केवळ 10 आमदार असल्यानं पक्षाची ताकद, शरद पवार यांच्या पक्षाची ताकद मर्यादित आहे. एकनाथ शिंदे हे राज्यातले क्रमांक 2चे ताकदवान नेते आहेत. फडणवीसांना शह देण्यासाठी भविष्यात शिंदेंशी युती शक्य होईल हा संदेश यातून द्यायचा होता, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. मवियामध्ये ठाकरेंशी आघाडी केलीच होती, त्यामुळं शिंदे वर्ज्य नाहीत. शिंदेंसोबत सुद्धा 29मध्ये जर तशी गणितं घडली तर आघाडी होऊ शकते. महायुती सोडून शिंदेंनी वेगळी चूल मांडलीच तर आपण आघाडीसाठी तयार आहोत हा संदेश देण्याचा यातून प्रयत्न होता. तर राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांनी या भेटीचं कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे म्हणून मग तो जो काही मुहूर्त आहे त्या मुहूर्तावरती अनेकांना देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याची घाई झाली आहे. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत या काही लोक जाणीवपूर्वक या पुड्या सोडणं ज्याला आपण म्हणतो राजकीय पुड्या, त्या पद्धतीच्या या चर्चा जास्त असण्याची शक्यता आहे. मला तर असं वाटतं की त्या असण्याची शक्यता आहे असं म्हणण्यापेक्षा त्या तशाच प्रकारच्या राजकीय पुड्या आहेत. हे जे सगळं सुरू आहे या सगळ्याकडं केंद्रातले अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निश्चितपणे बघत असतील आणि खरोखरच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात कधी बोलवायचं याची एक निश्चित वेळ त्या दोघांनी ठरवलेली असेल. त्यामुळं केंद्रात फडणवीसांना पाठवण्याची ज्यांना घाई झाली आहे आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायची ज्यांना घाई झाली आहे त्यांनी मला असं वाटतं की या दोघांच्या मनात काय आहे हे ओळखलं पाहिजे. केवळ पुड्या सोडणं आणि त्या प्रकारच्या बातम्या पेरणं याच्या पलीकडं या चर्चांमधनं काही हाती लागेल असं मला तरी वाटत नाही आहे.